थांबते, मला रोज तुमच्यासमोर यायला लागतं. माझं जर का आता एखादं प्रोजेक्ट संपलं तर तुमच्याचपैकी कोणतरी अरे तुम्ही असं काही करत नाही आहात का, तुम्ही दिसत नाही आहात असं पटकन म्हणतं. तेव्हा तुमच्यापैकी कोणी सेने म्हणत की अरे तुम्ही एवढं करून ठेवलंय का. आज अमिताभ बच्चनचा पण स्ट्रगल टळलेला नाहीये. त्याच्या या एजमध्ये त्याला घरातून बाहेर पडून काम करावं लागतं. त्याला गरज आहे कामाची म्हणून करतो का तो? नाही. त्याला पैसे कमवायचे म्हणून करतो? नाही. इट्स हिअर. आपला मेंदू सतत कार्यरत राहिला पाहिजे, यासाठी आपण सतत स्वतःसाठी काहीतरी करत राहतो. इतकं सोपं आहे. देवानं बनवलेलं सगळ्यात बेस्ट आणि कमालीचं मशीन काय आहे? आपलं शरीर आहे. गाडी तुम्ही सर्व्हिसिंगला जेव्हा सर्व्हिसिंगचा डेट येते ना की 6 महिन्यांनी मला माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आहे, तर आपलं पल्पिटेशन वाढतं. तेव्हा आपल्या आई वडिलांचे अरे डेट गेली 2 दिवस झाले आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकली नाही आहे. बट डू यू थिंक द सेम अबाउट युअर बॉडीज? की आज मी काहीच नाही वाचलं, त्या मेंदूला गंज चढवण्याची भीती नाही वाटत, ती वाटून घ्या. त्याच्यातनं यश मिळणार आहे आणि ती गोष्ट आपण स्वतःसाठी केली पाहिजे. सो मला हे कळतंय की तुम्ही आज खूप हेक्टिक स्केड्यूल्समध्ये खूप हेवी अभ्यास आहे तुम्हाला सगळं करायचं आहे. पण हा जो तुम्ही करताय ना अभ्यास किंवा आता तुमचं जे चालू आहे ते तुमचं सर्वायवल आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी पण वेळ काढा. मग तो हाफ एन आवर असेल किंवा 15 मिनिटं असतील, पण ती 15 मिनिटं आहेत ना कुठल्या तरी दिवसाचा अभ्यास